कानाकोपऱ्यातून हजारो लाखोच्या संख्येने आलेले सर्व बंधू भगिनी तरुण मित्र व्यासपीठावरील आदरणीय संभाजीराजे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 19 दिवस झाले तरी सुद्धा काही आरोपी अद्याप मोकाट आहेत त्यांना अटक झालेली नाही खंडणीतल्या आरोपी वाल्मिक कराड याला सुद्धा अटक झालेली नाही या निमित्तानं मला एवढं सांगायचंय की गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते या ठिकाणी पंकजाताईंनी सांगितलं की या धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्री पद भाड्याने दिलं कोणाला दिलं वाल्मिक कराडला दिलं एक घटनाबाह्य सत्ता केंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली झडप बसवली फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचं की ह्याला उचला 307 मध्ये अडकवा 302 मध्ये अडकवा हजारो बेगुन्हा नागरिकांवरती या ठिकाणी खटले या परळी तालुक्यामध्ये गोदावरी नदीतून दररोज 300 हायवा त्या वाळूचा उपसा करतात कोणाच्या इथे हवा